रामकृष्ण हरी. आज चालू आपण आई मुंब्रा देवीच्या दर्शनाला. ठाण्यावरून मुंब्र्यासाठी सुलो गाडी पकडली. आता मुंब्रा स्टेशन आलं. मुंब्रा स्टेशनला उतरलो. आता आपण जाऊ ब्रिजवर. ब्रिजवरून खाली उतरल्यावर समोर रिक्षा स्टँड आहे आणि त्याच्या पुढे मारुतीचं मंदिर आहे. तिथून राईटला सरळ आपल्याला जायचे. आपल्या समोरच आहे आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. इथून आपल्याला सरळ वरती चालत जायचे. पुढे सरळच जायचे आहे अजून सध्या. इथून आई मुंब्रा देवी गडासाठी पायऱ्या लागलेल्या आहेत. गडावर जाण्यासाठी भक्तांसाठी मस्तपैकी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत इथून, म्हणजे चढायला कोणाला त्रास नको व्हायला. आपण आता दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या इथे आलो आहे. आपल्यासमोर आता हवे रोड आहे, जो एकीकडे रेती बंदर आणि दुसरीकडे शीड फाट्याला जातो. इथून बघा मंदिराचं थोडंफार दृश्य दिसत आहे आपल्याला. आपण आता पुढे जाऊया. जरासं पुढं आल्यावर इथे श्री मारुती मंदिर आणि श्री साती आसरा मंदिर दिसलं. आता मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया पहिले मारुतीचे. माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या. आता साती आसऱ्यांचे पण दर्शन घेऊया आपण. आपले दर्शन घेऊन आलो. जरा तिथे बघत होतो इकडे तिकडे. बघा इथून खालून येणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत आणि आता आपल्याला इकडे वरच्या साईडला जायचे. ह्या पायऱ्या आहेत. शांत असे वातावरण होते मंदिराच्या परिसरामध्ये. पुढे आल्यावर इथे पाणी पडताना दिसतंय मला. तर बघितलं पाणी कुठून येतोय. तर तिथे दगडाच्या खालून पाणी येत होतं. भक्तांना हातपाय धुण्यासाठी चांगलं आहे पाणी. तिथे सिरमिटचा कट्टा करून तिथे पाईप लावलेला आहे. तिथून पाणी येतो. जे डोंगरातून जिरून जिरून पाणी निघतो ना, ते आहे. हे हातपाय धुण्यासाठी चांगलं आहे. गडावर चढताना बसण्यासाठी व्यवस्था पण आहे जागोजागी आणि दोन्ही साईडून रॅलिंग केलेली आहे पकडण्याला वरती चढताना. रामकृष्ण हरी महोदय. आपण आता चाललो आहे मुंब्रा देवीला. अर्ध्या रस्त्यातच आपल्याला दम लागला. आपण आता इथे विश्रांतीला बसलो आहे. बाकी या साईडून पायऱ्या आहेत. इथे मागे हे आहे आणि वरच्या साईडला जायचे आपल्याला. इकडे जाऊया आपण. आता थोडं विश्रांती करूया. पाण्याचा एक छोटासा ब्रेक म्हणून पुढे बघूया मंदिरात काय आरती किती वाजता होते, काय किती वाजता होतं सगळं. आपण घेतला आता पाण्यासाठी ब्रेक. चला पाणी पिऊन घेऊया. पाण्याची बॉटल चांगली. तर प्लास्टिक बॉटल गडावर किल्ल्यांवर मंदिरात नाही न्यायला पाहिजे, कारण त्याचा कचरा जास्त. मी स्टीलची बॉटल वापरतो. पायऱ्या ज्या आहेत ना, त्या सरळ वरच्या साईडला असल्यामुळे आहेत ना, दम लागतो वरती चढता चढताना. आता मंदिराच्या जवळच आलो आहे आपण. थोड्याच टायमात आपल्याला मंदिर येईलच. इथे बघा ही खारुताई बिस्किट खात होती. इथं काढलेला व्हिडिओ. बघा मंदिराच्या प्रवेशद्वाराची थोडी बारीक बारीक झलक दिसते.
आता इथे समोरच मंदिराचे प्रवेशद्वार आहे. पावणे 4 वाजता प्रवास चालू केला होता. 4:10 आपण पोहोचलो आहे आई मुंब्रा देवीच्या मंदिराच्या इथे. चला पुढे मंदिरात बघूया अजून काय काय होतं. आता आपण मंदिरात आलोय. मंदिराविषयी जराशी माहिती सांगतील इथले पुजारी आहेत. आपलं नाव? दिवाकर दुबेजी. तुम्ही इथे किती दिवसापासून आहे दादा? मला 14 वर्ष झाले. मग आपल्याला सकाळी आरती किती वाजता असते? 11ची. दुपारी वगैरे संध्याकाळी 7. डायरेक्ट 6 वाजता का? 6 वाजता आरती. जरा आपल्याला हे एवढे आईचे रूप आहेत, 9 रूप आहेत, त्याच्याबद्दल जराशी माहिती सांगा. खाली 9 दुर्गे आहे. ओके, खाली 9 दुर्गे आहे. इथे बाकी काय अजून पुढे गोळी जाता तुम्ही इथे वरतीच राहता की खाली? खाली पण कमरे आहे, वरतीच राहता. आई दुर्गे माते. हे आहे गवडी दादा मंदिर, गाडीवाले बाबा. हे इकडे पुढे जायला मनाई आहे, पण ते गेट उघडं होतं तेव्हा मी जाऊन आलो गपचूप. कारण पुढे सुरक्षा भिंत वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे कोणी पडायची वगैरे भीती असते. इथून हे बाहेरचे दृश्य बघा किती भारी दिसतो. पूर्ण मुंब्रा सिटी प्लस रेल्वे ट्रॅक, तिकडे बाजूला खाडी, कल्याण डोंबिवली. मी आता बघितली मंदिरातल्या पुजारी दिलेली माहिती. आता इथून मागच्या साईडला असलेला व्ह्यू बघा. आपण इथं आलेल्या भक्तांसोबत जराशी माहिती घेऊया अजून मंदिराची. कुठून आलेत भक्त, काय सर्वच. हे भाविक आहेत. एक लहान मुलगा आहे. कितने साल का बच्चा? कितने महिने का? 20 दिन. फक्त 20 दिवस झाले त्याने आई मुंब्रा देवीच्या दर्शनाला घेऊन आले. बघा आपल्या आई मुंब्रा देवीची कीर्ती किती महान आहे. कुठून आले तुम्ही? कल्याणवरून आलेत भाविक आहे. लहान मुलाला घेऊन, मुलगा आहे की मुलगी? मुलाला घेऊन आले तिथे आईच्या दर्शनाला. आपलं झालं, आपण आता चाललो आहे, खाली उतरतो आहे. दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. पुजारी बाबाशी पण चर्चा झाली. आपण जाऊया. उतरताना पायऱ्या बघा किती स्लोपने खाली आहे, त्याच्यामुळंच येताना वरती येताना दम लागतो. कारण या सरळ अशा वरच्या साईडला पायऱ्या असल्यामुळे. कुठून आले बोलले तुम्ही? दिव्यावरून आलेले आहेत भाविक. आता चाललेत वरती. तुम्ही कुठून आले दादा? दिव्यावरून आले. नेहमी येतात दर्शनाला? पहिल्यांदा झाले, त्याच्यामुळे घाम आले जास्त. चला. हे जे समोर बाबा आहेत ना, जे पायऱ्या झाडतात ना, यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेली आहे. ती या व्हिडिओच्या नंतर अपलोड करणार आहे. बघितलं भक्तांच्या आईवरचे असलेले प्रेम अफाट. किती वर्ष झाले तरी ते काय प्रेम सुटत नसतं.
खाली उतरतानाही मारुतीचे दर्शन घेतले, सातीआसऱ्याचे दर्शन घेतले आणि खाली उतरलो. आता मध्ये रस्त्यामध्ये मला 4 पोरं भेटले भेटले. जाता. कुठून आले जाता तुम्ही? कल्याण, काय काय नाव आहे? सनी, संतोष, मनोज, नवाज. ओके. कुठे दर्शनाला आले होते आईच्या भेटीला? नेहमी येता? मुंब्रा स्टेशनवरून देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो. दर्शन घेऊन खाली आलो आहे. 1.5 तासामध्ये आपण पूर्ण दर्शन घेऊन खाली आलेलो आहे. रामकृष्ण हरी. आता आपण ब्लॉगची इथं समाप्ती करूया.